सो हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर स्वागत आहे तुमचं M4N वाईजमध्ये. तर आपण आता पुणा स्टेशनला आहे, पुणा जंक्शन. तर आता आपण चाललो आहे, नॉईस येईल थोडासा कारण की आजूबाजूला खूप ट्रेन्स वगैरे लागलेले आहेत, एक्सप्रेस वगैरे लागलेले. तर आता आपण चाललो आहे कोल्हापूरला महालक्ष्मी आणि कानेरी मठ बघायला. सो व्हिडिओमध्ये पूर्णपणे बनून राहा, व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला पुढची जर्नी बघूया आपण. सो गाईज हे बघा, आपण एवढी सगळी पब्लिक आहे, पूर्ण फॅमिली आपली. हे आपला गोलू, आपला म्हणजे माझा गोलू. हा बघा, एवढी सगळी पूर्ण फॅमिली आहे. इकडे पण आहेत अर्धे जण, तुम्ही बघू शकता. हे बघा, तर आता जेवतो. तर आता जेवायचं प्लॅनिंग चालू आहे. तर जेवूया, बघू काय काय सगळ्यांनी काय काय डब्याला आपला वाव पाण्याची बॉटल घेऊन आलाय. सोनू पाणी ले लो पाणी. इथं जेवण काढलंय सर्व मंडळींनी. वेगवेगळा मेन्यू आहे, सगळं मिक्स आहे. हा दे. तुमच्याकडे काय? वांगे बटाट्याची भाजी, चपाती, वाटाणा भाजी, वांगे बटाट्याची भाजी नको. तुला काय खायचंय? आता बघू जसं मी तर नॉर्मल साधं खाणार, चपाती इव्हन आणि चटणी. आपल्या मम्मीने जे बनवलेले घेवड्याची शेंगा आणि चपात्या ते आपण नाही, मला नको, मी साधं खाणार. साधं काय खाणार? आयुष आपण शेवटचा नंबरला. प्लेट पाहिजे आता. तर जेवण चालू झालेलं आहे, जेवूया. नाही काय? तर मग चला आपण जेवण वगैरे भेटू. तर मित्रांनो, आपला म्हणजे आपली प्लेट आलेली आहे. ताट नाही, प्लेट आहे. आपली प्लेट आलेली आहे. तर आपण मेन्यू बघू. हे बघा, हे वहिनीने सलाड वगैरे आणलेलं आहे. वांगे बटाट्याची भाजी, चपाती. ही कसली भाजी? टमाट्याची चटणी. ही टमाट्याची चटणी आहे. आणि हे आपलं फेवरेट ट्रॅव्हलिंगमध्ये ह्याचं नाव काय? शेंगदाण्याचा ठेचा हां, आणि काकड्या. हा शेंगदाण्याचं. हे तिला शुमाला घेऊन फिरते. हे बघा, आपली वर्षाताई एकदम वाढपी बनलेली आहे. वर्षाताई हाय. चला मित्रांनो, सकाळी आपण 4 वाजल्यापासून निघलेलो आहे. तर आता थोडं पोटपूजा करू, मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत व्ह्यूजची मजा. आणि तुम्ही स्टेशनचं नाव बघू शकता, लोणंदे जंक्शन. तर आम्हाला कधीच म्हणजे कोल्हापूरसाठी ट्रेन भेटलेली. तर लेट व्हिडिओ काढण्याचं कारण असं की खूप थकलेलो. सकाळी 4-4:30ला उठलेलो, CSTला गेलेलो, मग तिथून पुण्यासाठी ट्रेन पकडलेली. तर खूप थकलेलो, सो थोडंसं आराम केला आणि त्यानंतर मग आता व्हिडिओ वगैरे काढतो. तर गुड आफ्टरनून मित्रांनो. तर म्हणजे आराम वगैरे केला, थोडं बरं वाटलं. ह्या साईडला खूप ऊन वगैरे, पाऊस नाही आहे. लोणावळा आणि खंडाळा त्या घाटामध्ये पाऊस वगैरे भेटलेला. तर इथे पाऊस वगैरे नाही आहे काही. आणि ट्रेनमध्ये खूप खायचं म्हणजे भेटतं आहे, तर ते आपण नंतर ट्राय करूया. तर मग तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
तर मग मी तुझ्या सांगते एकदम खूप टायमानंतर ट्रेन ट्रॅव्हल करतो, तर तुला कसं वाटतंय? मला खूपच चांगलं वाटतंय. कोणाला असं वाटलंच नव्हतं की तुम्ही कधी ट्रेनने याल, असा परत कधीतरी प्रवास कराल. पण इन केस की आता सध्या तरी लय बदलाव झालेले आहेत. हे मोस्टली ट्रेनमधूनच आता प्रवास करतात. कुठं जायचं असलं किंवा कुठं मुंबई वगैरेला पण जायचं असलं तरी ट्रेनचाच वापर करतात. मला हे बदलाव मला लय आवडतं आहे, कारण की ह्यांनी कधी ट्रेनमध्ये आधी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा लय असे फिरलेले ट्रेनमधून, पण त्यानंतर काही कारणामुळे फिरणं सोडून दिले. पण आता परत फिरायला चालू केलं, हे मला लय आवडतं आहे. मग जर मित्रांनो तुम्ही ऐकलं असाल माझ्या गोलूकडून की मी म्हणजे पहिला जेव्हा कॉलेज लाईफ होती माझी तेव्हा मी खूप ट्रेन ट्रॅव्हल वगैरे केलेलं, त्यानंतर मी सोडूनच दिलेलं पूर्णपणे. तर त्यानंतर म्हणजे हार्डली एक 7-8 वर्षानंतर मी ट्रेन ट्रॅव्हल करतो आहे, ते पण 700-750 किलोमीटरचा. असा छोटा मोठा पण नाही. 700-750 किलोमीटर असेल ना? मला एवढं माहीत नाही. हां असणार ऑफकोर्स असणार, कारण की जर म्हणजे पुण्यावरून कोल्हापूरला जायला जर 12-13 तास जर लागतात ना, तर तेवढं किलोमीटर तर असणार. तर मित्रांनो नक्की व्हिडिओ बघत राहा. आपण अजून खाण्यापिण्याचे पदार्थ पण ट्राय करणार आहोत. 12-13 तास नाही, 7-8 तास लागतात. इन केस आम्हाला ट्रेन ऑलरेडी लेट भेटली. नाही ऑलरेडी लेट झालेली 12:45चा टायमिंग होता, तर ती भेटली. हां मग 1.5 कसं असणार, पाऊण तास काय लेट झालेली ट्रेन. इन केस आता सांगू शकत नाही आम्ही कधीपर्यंत कोल्हापूरला पोहोचू. नाही 8-8:30पर्यंत पोहोचू. स्पीड चांगली आहे ट्रेनची, तुम्ही बघू शकता. 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू एकदम क्लासिक आहे. पाऊस काहीच नाही आहे या साईडला. तुम्ही पण प्लॅन करत असाल यायचा तर बिंदास येऊ शकता. पाऊस वगैरे काहीच नाही आहे. आणि इवन तुम्हाला या टायमाला आहे ना ट्रेन पण अशी खाली भेटेल. म्हणजे गर्दी बिलकुलच नाही आहे, काहीच गर्दी नाही आहे. तर सकाळी आम्ही म्हणजे CST-वरून म्हणजे CSMT-वरून पुण्याला यायला ट्रेन पकडलेली ना, तर त्या ट्रेनला म्हणजे नॉर्मली गर्दी होती, म्हणजे एवढी पण नव्हती, नॉर्मली गर्दी होती. तर ह्या ट्रेनला नॉर्मल लोकल ट्रेनला गर्दी असते तशीच लोकल ट्रेनला गर्दी होती. हां आणि या ट्रेनला तर या ट्रेनला बिलकुलच गर्दी नाही आहे. आयुष भाई बोलते सबको बोलते सिद्धेश्वर तर आपले फॅमिली मेंबर्स पण एवढे थकलेले आहेत की सगळ्यांनी झोपून घेतले. प्रवास थोडा जास्त उशीर झालेला आहे म्हणून त्यांना असं थकवा पण निर्माण लय झालेला आहे. तर आता आपण थोड्या वेळाने भेटू खायचे पदार्थ ट्राय करताना. तर तोपर्यंत बनवून राहा. लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. सबस्क्राईब करा चॅनलला असेच नवीन कॉन्टेंट बघण्यासाठी. तर मित्रांनो बघू शकता आपण चना मसाला घेतलेला आहे. तर बघू आता ह्याची टेस्ट कशी आहे, काय बनवला तर गार्निश वगैरे व्यवस्थित केलेलं आहे, एकदम मस्त. बघूया टेस्ट कशी आहे. टेस्ट खूप भारी आहे, म्हणजे जे आपलं लोकल टाईप भेटतात तसे नाही आहे, म्हणजे खूप भारी आहे. वरतून तो लाल मसाला वगैरे यूज केलेला आहे, त्याची टेस्ट आहे म्हणजे एकदम मस्त टेस्ट येते. तर मित्रांनो आता समोसे आलेले, तर आपण समोसे घेतले 30 रुपयाला 2, म्हणजे 15 रुपयाला 1. तर आपण 2च घेतले, म्हणजे 1 प्लेटमध्ये ते 2 देतात. तर आता बघू आपला गोलू खाऊन टेस्ट आपल्याला सांगेल.
असे चांगले आहेत, सॉगी वगैरे नाही आहेत, गरम नाही आहेत तेवढे, पण आहेत चांगले, टेस्टला पण चांगले, तिखट मस्त कुरकुरीत आहे. आता थांबा आपण त्यांना देऊया, ते चेक करून सांगते. तर मित्रांनो, समोसे व्यवस्थित शेकलेले आहेत. समोशामधली भाजी थोडी कमी आहे आणि समोशाच्या पापडी थोडी जास्त आहे. आणि मिरची बघू शकता तुम्ही, मिरची कच्ची दिलेली आहे. तर इकडे असेल काही. चव चांगली आहे, एक नंबर आहे. तुम्ही कधी ट्राय करू शकता ट्रेन वगैरेमध्ये. तर या, खावा. खातो आणि नंतर भेटतो. तर मित्रांनो, व्ह्यू बघा तुम्ही. संध्याकाळचे म्हणजे ऑलमोस्ट सनसेटचा टाईम आहे, तरी पण खूप उजेड आहे इकडे. 7 वाजत आले. मित्रांनो, सॉरी आवाज थोडा कमी जाते. तर मग मित्रांनो, आता आपल्याला कोल्हापूरला पोचायला अजून 7 ते 8 स्टेशन आहेत. तर आपण डायरेक्ट आता कोल्हापूर स्टेशनला भेटू, कारण की खाण्यापिण्याचं फक्त तेवढं ते राऊंड तेच होतं आहे की भेळ येते किंवा छोले चणे येत आहेत किंवा मसाला चणे येत आहेत किंवा समोसे येत आहेत किंवा चाय येते. तर आपण आता डायरेक्ट कोल्हापूर स्टेशनलाच भेटू. चार्जिंग पण कमी आहे मोबाईलला, तर तोपर्यंत मी चार्जिंगचा थोडा जुगाड करतो आणि तुम्हाला कोल्हापूर स्टेशनला डायरेक्ट भेटतो. गाईज, हां मित्रांनो, 9 वाजलेत. ट्रेन खूप लेट झालेली आहे. तर आता आपण पोचलो कोल्हापूरला. आता चाललो आहे आपण आपल्या रूमवरती. रूम बुक केले तिथे. तर तिथे जाऊन रूम वगैरे आपण बघू सगळं काही. जेवणाची पहिला बघावं लागेल, कारण की भूक खूप लागली. तर चला मग बघूया पुढचं कसे काय रूम्स वगैरे आहेत. काय आपण ठाण्यावरूनच बुक केलेले. चला मग. तर बाई लोक, आपले भाऊबंधू इकडे आहेत. आईले मजा आहे ना ते काय. आता महालक्ष्मीचं दर्शन करायचं, देवीचं फुल वन साईड काय आपले आणि मी काय बोलतो, आपला रूम कुठे बुक केला आहे? स्टेशनच्या जवळ आहे का स्टेशनच्या लांब आहे? स्टेशनच्या जवळच वाटते भाई आपल्याला तर. अच्छा, मग ठीक आहे. म्हणजे ऑटो वगैरेने जावं लागणार आहे? तोच विषय वाटते आपल्याला. बघू मग आता काय पुढचा हिशोब पुढे बघू. पहिला जाऊ भाई, पहिला पेट पूजा करू. काय पांढरा तांबडा रसा मारू मस्त दावून. फुल खायचं, फुल सुकून भाई सगळं खायला एकदम पांढरा तांबडा रसा, एकदम कोल्हापूर स्पेशल पांढरा तांबडा रस्सा काय एकदम फुल लावून प्यायचा. चला मित्रांनो, भेटू आपण थोड्याच वेळात. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा. फायनली गाईज, आपण पोचलोय कोल्हापूर स्टेशन. तर आपण आता उद्या जाणार आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि कनेरी मठला. तर ते पण मी दाखवेल. आय थिंक सो ह्या व्हिडिओमध्ये येणार नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. म्हणजे ह्याच व्हिडिओचे 2 पार्ट बनतील. तर व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसाठी, म्हणजे नेक्स्ट पार्टसाठी. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.